यानंतर एक मोठी ब्रेकिंग बातमी समोर येते, ती म्हणजे सुनील केदारांच्या अटकेनंतर आता भाजप आक्रमक झाली आहे। भाजप आमदारकी रद्द करण्याची मागणी करणार आहे। केदारांची आमदारकी रद्द करण्याची अध्यक्षांकडे भाजप मागणी करणार असल्याची माहिती समोर आली आहे। भाजप नेते आशिष देशमुखांनी याबाबत माहिती दिली आहे। केदारांना 5 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली। बँक घोटाळ्यामध्ये त्यांना अटक करण्यात आली आहे। नागपूर जिल्हा सहकारी बँकेमध्ये झालेल्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीच्या घोटाळ्यामध्ये सुनील केदार दोषी आढळले आहेत। या संदर्भाचा आजच न्यायालयाने निकाल दिला। त्यांचं सदस्यत्व रद्द करावं ही प्रमुखता मागणी मी सन्माननीय सभापती विधानसभा यांना नक्कीच करतोय। ह्या घोटाळ्याच्या दोषींना न्याय देण्याचं काम न्यायालयाने केलं। सर्व नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून नागरिकांकडून मी न्यायालयाचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो।